Welcome friends. Today we are going to take 2.2 exercise from Pythagoras theorem, right? Okay. So काल आपण काय पाहिलं होतं की ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस जे आपण ॲक्यूट मध्ये पण वापरतो आणि ऑप्टिव्स मध्ये पण वापरतो. त्याच्यानंतर आपण पुढची जी कन्सेप्ट पाहिली त्याच्यामध्ये पहिलं होतं अपोलोनियस थेरम. ठीक आहे. अपोलोनियस थेरम काय सांगतो तर अपोलोनियस मध्ये आपण बघितलं की जर एखादी तुम्हाला मिड पॉईंट दिला असेल खालच्या बेसचा, ज्याला आपण काय म्हणू मीडियन म्हणूयात, ट्रायंगलची मीडियन. जर मीडियन दिलेली असेल तर आपण कशा पद्धतीने तो अपोलोनियस यूज करतो तेही आपण कालच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो पहा. इन ट्रायंगल PQR यू हॅव गिवन द ट्रायंगल PQR. आय थिंक यू डोंट हॅव द फिगर, तुमच्याजवळ फिगर दिलेली नाहीये, पण आपण काढू शकतो, काही अडचण नाही. ट्रायंगल PQR मध्ये ठीक आहे, S इज द मिड पॉइंट ऑफ सेग QR. S हा काय आहे, मिड पॉइंट आहे QR चा, म्हणजे हा P नक्की वरती आहे. ठीक आहे. तर जर समजा हा जो S आहे तो जर QR चा मिड पॉइंट असेल, जर S हा QR चा मिड पॉइंट असेल तर या ठिकाणी ही मीडियन झाली आणि S हा QR चा मिड पॉइंट आहे, याचा अर्थ QS हा QR चा हाफ आहे. सो QS इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. तसंच तुम्ही SR सुद्धा मांडू शकता. SR इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. म्हणजे QS असो किंवा SR असो, वाटल्यास तर आपण असंच मांडूयात. QS इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. क्लिअर? ओके. आता तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यात बरोबर त्यांना दिलेलं आहे PQ11, PS13 आणि PR किती दिलाय 17, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे QR, जो तुम्हाला अपोलोनियसनं निघणार नाही. डायरेक्ट आपण QR काढू शकतो का नाही, आपण अपोलोनियस थेरम नुसार QS किंवा SR काढणार. QS जरी काढला तरी आपण या फॉर्मॅट मध्ये टाकला की तुम्हाला QR निघून येईल. ठीक आहे. सो बाय, आता इथं आपल्याला 100% वापरावं लागणार आहे तो म्हणजे अपोलोनियस. ठीक आहे. सो बाय अपोलोनियस. ओके. तर अपोलोनियस ज्यावेळेस वापरता त्यावेळेस कुठल्या कंडिशन मध्ये आणि का वापरायचं हे क्लिअर करा. बाय अपोलोनियस थेरम. ठीक आहे. बाय अपोलोनियस थेरम. आता अपोलोनियस थेरम का वापरायचं पहा, कारण ही मीडियन आहे. ठीक आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्हाला मांडायचं आणि हे एक मांडायचं. हे काय दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. सो बाय अपोलोनियस आपण काय मांडत असतो तर या दोघांचा स्क्वेअर करून घेतो. कोणाचा? PQ चा. PQ स्क्वेअर प्लस दुसरी साइड कुठली आहे बघा. इथं कोणती साइड घ्यायची, ज्या वरच्या दोन साइड्स आहेत ना तर त्या साइड घ्यायच्या विदाउट बेस नसणार आहे. ठीक आहे. मीन्स कुठली घेतली, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू मध्ये काय घ्यायचं पहा. याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियन घ्यायचे, म्हणजे जी मीडियन आहे ना ती मीडियन घ्यायची, पण ती कशा प्रकारात घ्यायची तर 2 into मध्ये घ्यायची. मीडियन घेतल्याच्या नंतर पुढचा जो भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत तर मीडियन घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा भाग. कोणता? हा घ्या किंवा हा घ्या. ठीक आहे. मिड पॉइंट म्हणजे मिड पॉइंट पासून जे काय पुढचे डिस्टन्स, मागचा डिस्टन्स आहे तो डिस्टन्स घ्यायचा. म्हणजे इथं काय घेणार तुम्ही 2 into, आपण पहिल्यांदा मीडियन घेऊयात PS स्क्वेअर, प्लस मध्ये काय घेणार बघा, तिथं 2 into PS स्क्वेअर घेतला का मग तुम्ही QS घ्याल. ठीक आहे. 2 into QS स्क्वेअर. क्लिअर? ओके. आता टाका व्हॅल्यूज त्यांच्या. PQ किती आहे पहा 11, स्क्वेअर ऑफ 11 प्लस स्क्वेअर ऑफ व्हॉट 17 इज इक्वल्स टू 2 into व्हॉट इज PS. PS is 13, so square of 13 plus 2 into QS square as it is, because we want QS. Actually we want QR. आपल्याला QR पाहिजे, पण QS भेटला की त्याच्या मदतीने आपल्याला QR करता येतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 11? 121 प्लस 17 289. स्क्वेअर मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 पर्यंतचे मिनिमम तुमचे लर्न पाहिजेत. सो 2 into 169 राईट, प्लस 2 into QS स्क्वेअर. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट मेथड? काय असली पाहिजे पुढची स्टेप? या दोघांचं ऍडिशन व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. काय होईल ऍडिशन पहा. 1 plus 9 0 means 10. ठीक आहे. 8 plus 2 अगेन 10 plus 1 11. राईट? बरोबर. म्हणजे मी काय केलं पहा, 121 आणि 289 या दोघांचं ऍडिशन करतोय. ठीक आहे. सो 0 कॅरी 1, 8 plus 2 10, 10 plus 1 11 कॅरी 1, आणि इथं काय आलं ऍडिशन पहा 410 आलं. ठीक आहे. 410. सो इथं आपलं आन्सर जे आलं ते आलं 410 इज इक्वल्स टू, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 2 जा 18 राईट, कॅरी 1, 9 6 सॉरी 2 9 जा 18 घेतला, कॅरी 1 घेतला. आता 2 6 जा 12, 12 प्लस 1 13 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1. ओके. 2 1 जा 2 प्लस 1 किती झाले 3.
338 प्लस इथं काय येणार आहे पहा 2qs². आता एक लक्षात घ्या की इथं आपलं उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी कशी आपल्याला लक्षात येते की हा आपलं उत्तर बरोबर आहे. 100% यांचं सबट्रॅक्शन काय होणार माहितीये का, एका स्क्वेअर नंबरच्या टॉईस होणार. कसं ते पहा. सो 410 मायनस 338 इज इक्वल्स टू 2qs². कारण स्क्वेअर नंबर आहे पण कधी 2 ने डिवाइड केलं हा इकडे जाणार आहे ना. सो दोघांचं सबट्रॅक्शन किती येतं पहा. आता माझ्या माहितीस तो 72 यायला पाहिजे. आता असं करा की 40 आहे असं कन्सिडर करा, उरले किती 60 आणि तो 2 त्यात टाकून घ्या आपण जो कमी केला 62 प्लस इथले 10 म्हणजे 72. मीन्स असं म्हणू का मी 2qs² इज इक्वल्स टू 72. आता काय करावं लागेल, या 2 आपल्याला त्याला डिवाइड करावं लागेल. सो वी हॅव टू डिवाइड qs² इज इक्वल्स टू 72 डिवाइड बाय 2. सो वी विल गेट डेफिनेटली स्क्वेअर नंबर हियर. आपल्याला इथे 100% स्क्वेअर नंबर भेटणार. सो qs² 36 आला म्हणजे मला सांगा qs किती आला, 6 आला. qs आपल्याला 6 भेटला म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो 6 भेटला. बट वी वॉन्ट qr. सो qr किती असतो बघा, qr हा आहे ट्वाइस कुणाच्या, qs च्या. किंवा तुम्ही बट असं लिहू शकताय, बट qs इज इक्वल्स टू हाफ ऑफ qr. मग टाकून घ्या किंमत. qs किती आहे, 6 इज इक्वल्स टू 1/2 इंटू qr. आता हा 2 इकडे येईल आणि मल्टिप्लाय करेल म्हणजे काय झालं पहा, 6 2 जा 12 इज इक्वल्स टू qr. मीन्स तुम्हाला जो qr आहे तो qr किती भेटतोय पहा, 12. ओके. सो द लेंथ ऑफ qr इज 12 सेंटीमीटर. ओके. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम 2.2. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके. Now come to the second question. In triangle ABC, what you have given in triangle ABC? Okay, so from C, we have drawn a segment. आपण एक सेगमेंट ड्रॉ केलाय C मधून जो AB च्या मध्यबिंदू पर्यंत येतो, मिड पॉइंट पर्यंत येऊन पोहोचतो. मीन्स CD ही काय आहे, मेडियन आहे. CD इज द मेडियन. पुढे काय सांगितले त्यांना की हा टोटल AB तुम्हाला 10 दिलाय. दिस टोटल AB इज 10. ओके. पण आपल्याला टोटल एबी ची गरज पडते का, अपोलोनियस जर वापरायचं असेल तर नाही, आपल्याला याची गरज पडते. मग हा कसा भेटणार, पुन्हा मगाच्या प्रमाणेच एडी इज हाफ ऑफ एबी अशा पद्धतीने. हे माहिती आहे आपल्याला काढायचं आहे सीडी विच इज मीडियम इन दिस फिगर, राईट. इन ट्रायंगल ABC, point D is midpoint of साइड लिहा किंवा सेगमेंट लिहा. साइड AB या साइडचा तो काय आहे, मिड पॉइंट आहे. ओके. देअरफॉर आधी आपण ते काढून घेऊयात एडी. डायरेक्ट अपोलोनियस वापरला तर पुन्हा आपण अडचण येते. ठीक आहे. त्याच्यामुळे आधी आपण एडी काय आहे तो काढून घेऊ. देअरफॉर AD इज इक्वल्स टू हाफ ऑफ AB. सो व्हॉट इज AD वी डोंट नो. सो 1/2 इंटू व्हॉट इज AB वी नो दिस. ओके, 10. सो इट विल बिकम 5. AD विल बी 5. AD ची जी लेंथ असेल ना ती किती असेल, 5 असेल. आपण AD काढू शकलो. ठीक आहे. नाव देअरफॉर नाव बाय व्हॉट, अपोलोनियस थेरम. बरोबर आहे. तर अपोलोनियस नुसार आपण आता काय करूयात, अपोलोनियस वापरूयात आणि अपोलोनियस नुसार आपण जो थेरम यूज करतोय, अपोलोनियस थेरम सॉरी. ओके. अपोलोनियस नुसार फक्त आधी काय करा, साइड्स मांडून घ्या. कुठल्या येणार आहेत सांगा, AC² बरोबर, सॉरी AC² प्लस BC² किंवा CB² मांडलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. बरोबर आहे. तुम्ही AC घ्या किंवा CA घ्या, काही फरक पडणार नाही. AC² प्लस BC² इज इक्वल्स टू 2CD² प्लस 2AD². बरोबर आहे का. 2CD² प्लस 2 काय घेणार आहेत, AD². म्हणजे ह्याची पण टॉईस करायचे स्क्वेअर आणि ह्याची पण स्क्वेअर टॉईस करायचे. ठीक आहे. हे घ्या किंवा DB घ्या. ठीक आहे. AD DB यापैकी कुठलाही घेऊ शकता. ठीक आहे. चला व्हॅल्यूज टाकून घे त्याच्या. व्हॉट इज AC किती दिल्या बघा, स्क्वेअर ऑफ 7 प्लस व्हॉट इज BC इज 9. सो स्क्वेअर ऑफ 9 इज इक्वल्स टू 2CD. आपल्याकडे CD आहे का, बिलकुल नाही. 2 इंटू CD² ॲज इट इज प्लस 2 इंटू AD². व्हॉट इज AD इज 5. वी हॅव. ओके. आपण आपल्याकडे आहे मीन्स काय घेणार आपण इथं 5 चा स्क्वेअर. आता सगळ्यांचे स्क्वेअर करून घ्या. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 7 दॅट इज 49 प्लस 81 इज इक्वल्स टू 2CD
square plus 2 into 25, right? 2 into 25. Now add up both, means 9 plus 1 10, carry 1, 8 plus 1 9, 9 plus 4 13, okay 13. Clear this addition? Okay, consider करा की हा एक आपण याला आधीच देऊन टाकूयात, मग हा 80 झाला, 80 plus 50, ओके 8 5 13 इज इक्वल्स टू, ओके 2cd स्क्वेअर असाच राहू द्या, प्लस पुन्हा तसंच होऊ लागले, मीन्स इथं काय येणार आहे 50. ओके, आता हा इकडे जाईल, मीन्स काय होईल पहा 130 मायनस 50 इज इक्वल्स टू 2cd स्क्वेअर. आता इथं सुद्धा जो नंबर भेटणार आहे त्याचा हाफ केला की स्क्वेअर नंबर भेटणार आहे आपल्याला. ठीक आहे, मीन्स 130 मधून 50 मायनस करूया, काय तो पहा 130 हा जो आहे त्याच्यातून आपण 50 मायनस करणार आहोत. ठीक आहे, किती उरतं पहा बरं, 80 उरतो का. ठीक आहे, सो 80 इज इक्वल्स टू 2cd स्क्वेअर. आता इथं काय झालं, हा जो 80 आहे याला जरी डिवाइड केलं तरी स्क्वेअर नंबर भेटतोय का, नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळेस भेटेलच असं नाही. ठीक आहे, मे बी भेटू शकतो, त्याचं आपण स्क्वेअर रूट काढायचा कसा ते माहिती, आपण 9th मध्ये शिकलेलोच आहोत. ठीक आहे, आता हा इकडे घेऊन आलो आपण 80 डिवाइड बाय, आपण आता असं लिहूयात आपण cd स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 डिवाइड बाय 2, सो वी विल गेट 40. आता 40 ला आपण काय करू शकतोय, फॅक्टराइज करू शकतोय. सो cd इज इक्वल्स टू, आता मी काय लिहितो पहा 40 लिहिलं म्हणजे रूट काढतोय मी त्याचा. ठीक आहे, सो cd आता असं फॅक्टराइज करा की त्याच्यामध्ये एक स्क्वेअर नंबर असेल. ठीक आहे, सो हा जो 40 आहे तो कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे का पहा, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय भेटेल, स्क्वेअर नंबर असेल एखादा. ठीक आहे, 4 10 जा केला, 4 10 जा जर केला तर भेटतो 4 10 जा केला तर. ठीक आहे, आणि पण तो 10 पुन्हा फॅक्टराइज नाही झाला पाहिजे स्क्वेअर नंबरनं. मग आपण इथं काय लिहितोय, दुसरा जर नंबर असेल कोणता तर त्याही नंबरनं तुम्ही काय करू शकताय, त्याला डिवाइड करू शकताय किंवा छोटा करू शकताय. ठीक आहे, मग काय होईल पहा बरं, आता इथं 4 into 10 घेऊयात आपण. हा 10 कुठल्या स्क्वेअर नंबरनं फॅक्टराइज होतो का, नाही. पुन्हा याचे दोनच फॅक्टर आहेत 5 आणि 10. 5 पण स्क्वेअर नाही आणि 5 आणि 2, तर 2 पण नाही स्क्वेअर आणि 5 पण नाही, मीन्स हे आपलं तर बरोबर आहे. cd इज इक्वल्स टू, याचा रूट काढून घ्या 2√10. सो लेंथ ऑफ cd मीन्स ही जी ही आहे मीडियन आहे ती किती आहे, 2√10 एवढ्या लेंथची आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2, राईट. Okay, please take the screenshot. Okay, third question, in triangle PQR PS is the median. ही जी PS आहे ती काय आहे, मीडियन आहे. म्हणजे याचा अर्थ हा QS आणि SR कसे आहेत, सेम आहेत. जरी समजा तुम्हाला फिगर मध्ये वाटत असेल की सर ते दिसत नाही बरोबर, आता इकडे या ठिकाणी काढतो थोडंसं म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, सो ही काय आहे, मीडियन आहे. कोणती, PSC मीडियन आहे. म्हणजे याचा अर्थ हा SR आणि हा टोटल QS कसे आहेत, इक्वल आहे. ठीक आहे, मगाच्या प्रमाणे आपण 1 2 दोन्ही क्वेश्चन मध्ये तेच पाहतो. ठीक आहे, आता पहा आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम जे बघितलं होतं तर त्याच्यानुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता हे दिलंय ना, याच्यावरून आपल्याला आता जर समजा ह्या पोलोनियसनुसार असतं तर आपल्याला हाईटची गरज होती का, बिलकुल गरज नव्हती. ठीक आहे, आता आपल्याला जे सांगितलं त्याच्यानुसार फक्त काय, इन ट्रायंगल PQR PS इज द मीडियन अँड यू हॅव गिव्हन दॅट PT परपेंडिक्युलर QR. हा जो PT आहे तो परपेंडिक्युलर आहे QR वरती, म्हणजे ती हाईट आहे, हे आपल्याला डिक्लेरेशन दिलंय. ठीक आहे, आता आपल्याला पहिलं जे टू प्रूव्ह आहे त्याच्यात आपल्याला PR स्क्वेअर आणायचा आहे. त्याची फक्त लेफ्ट हँड साइड बघूयात आणि नंतर आपण ऍप्लिकेशन कडे जाऊयात. सो PR स्क्वेअर म्हणजे हा, बरोबर आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला कन्सिडर करताना याला हायपो कन्सिडर करा असं म्हटलं होतं. मग ही जी साइड आहे ते कोणाच्या अपोजिट येते, अॅक्यूटच्या येते का ऑब्ट्यूजच्या येते, डेफिनेटली ऑब्ट्यूजच्या येते. तुम्ही म्हणताल सर हा अॅक्यूट आहे ना. ठीक आहे, पण आपल्याला घेताना लक्षात ठेवा, आपल्याला हा पूर्ण घ्यायचा, पूर्ण ट्रायंगल नाही विचारत घ्यायचा. हाईट कुठं आहे तिथपासूनचा ट्रायंगल, हाईट त्याच्यामध्ये असली पाहिजे असं ट्रायंगल घ्यायचा. मग आपला ट्रायंगल होतो हा PSR. ठीक आहे, ज्याच्यामध्ये हाईट आपण बाहेर काढले. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर हाईट आपण बाहेर काढत असतो. सो PSR इन ट्रायंगल सॉरी, आधी आपण ना ते जे हाफ आहे ना, हे PS ही मीडियन आहे म्हणून सांगितले ना. सो देअरफॉर इथे लिहितोय मी काय बघा, QS किंवा SR, QS किंवा SR, QS इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. चालेल का, हाफ ऑफ QR असतं. ठीक आहे, सो म्हटलं चला काय करा, स्टेटमेंट नंबर फर्स्ट असं देऊन घ्या, म्हणजे आपल्याला गरज पडली तर फ्रॉम फर्स्ट लिहूयात आपण. ठीक आहे, सो हे झालं.
आता इन ट्रायंगल, ट्रायंगल कोणता सांगितलं मी तुम्हाला, PSR. इन ट्रायंगल PSR, ट्रायंगल PSR मध्ये अँगल PSR इज कसल्या प्रकारचा अँगल येतो, ऑब्ट्यूज अँगल. तो काय आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे. जर तो ऑब्ट्यूज अँगल असेल, सो देअरफॉर बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. ओके. सो आता ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम जर वापरला, आपण उपयोजन वापरतो कशाचं, पायथागोरस थेरमचं, तर कसं होईल पहा. आपण याला 90 डिग्री कन्सिडर करतोय थोडा वेळ. मग याचा अपोजिट कोण आहे, हायपो, जो कोण आहे PR. मग याला आपण घेतो PR स्क्वेअर इज इक्वल्स टू, रिमेनिंग साइड्स ॲज इट इज आधी मांडून घ्या, पुढचं पाहूया. ठीक आहे. म्हणजे कोण येणार आहे तिथं, PS स्क्वेअर प्लस मध्ये कोण येणार आहे, SR स्क्वेअर. पुढं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ऑब्ट्यूज आहे, मोठा आहे, मोठा म्हणजे प्लस, म्हणजे इथं काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. ठीक आहे. आता इथं आपण काय घेतो, हेच इथं घेतो असतो प्लस, म्हणजे फक्त त्याला काय करतो आपण 2SR असं घेतो. बरोबर आहे का, 2SR म्हणजे हाच आपण SR बेस घेतलाय. आणि इंटू मध्ये आपण काय घेतो हे आठवा, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की इंटू मध्ये जे घ्यायचंय तर ते धरलेल्या अँगल पासून परपेंडिक्युलर पर्यंतचा डिस्टन्स, म्हणजे कोण घ्यायचा, TS घ्यायचा. बरोबर आहे, याच्यात काय अडचण आहे कोणाला नाही. आता आपल्याला यालाच थोडंसं प्रूव्ह करून, आता बघा आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यात आणि याच्यात काय अंतर आहे ते आधी क्लिअर करा. आपल्याला PR स्क्वेअर पाहिजे आहे, आपल्याकडे PR स्क्वेअर आहे, PS स्क्वेअर पाहिजे आहे, नो प्रॉब्लेम. पुढे तुम्हाला SR दाखवायचा, SR तुमच्याकडे आहे का आपल्याला दाखवायचं. त्यांना काय दाखवायला सांगितलंय, सॉरी त्यांना दाखवला QR इंटू ST. ऍक्च्युली ना त्यांना काय केलंय, हे जे आहे ना ते इकडे घेतलंय. आणि शेवटी बघा SR जिथं आहे ना, SR त्याच्याऐवजी SR च्या ऐवजी काय सांगितलंय त्यांना, QR/2. आता मला सांगा QR/2 मांडू शकताय का तुम्ही SR च्या ऐवजी, SR च्या ऐवजी QR/2 मांडू शकताय, डेफिनेटली मांडू शकताय. 1/2 QR म्हणजेच QR/2. म्हणजे आपण इथं काय करूयात, फक्त याची व्हॅल्यू चेंज करूयात, आपले भेटून जाईल. मग हे क्लिअर आहे का, 2 इंटू आपल्याला 2 इंटू SR. आता 2SR म्हणजे काय बघा, हे 2SR म्हणजे काय, 2SR म्हणजे 1 QR, कारण हा आणि हा इक्वल आहे. मग 2SR म्हणजे काय, एकटा QR. त्या पद्धतीने QR तुम्हाला ह्या 2SR च्या ऐवजी काय मानता येईल, QR मानता येईल. आणि पुढचं जे तिसरं आहे ST, तो ST ॲज इट इज, TS काय आणि ST काय. ठीक आहे, किती सोपे पहा, आपण इथूनच मांडू शकणार आहे. किंवा तुम्हाला अजून एक इथं जर ट्रिक घ्यायची असेल तर मला सांगा, हा जो 2 आहे म्हणजे आपण इथं SR घेतोय थोडा वेळ, तर SR जो आहे, जर समजा मी फक्त SR घेतला, ठीक आहे, तर मला सांगा SR इज इक्वल्स टू 1/2 QR आहे. क्लिअर. जर समजा मला QR ची व्हॅल्यू काढायची, तर हा 2 याला मल्टिप्लाय करायला म्हणजे 2SR होईल, म्हणजे 2SR इज इक्वल्स टू QR होईल. म्हणजे तर 2SR येते, तर तुम्हाला काय करायचं, फक्त QR टाकायचं, फिनिश. ओके. सो नाव PR स्क्वेअर इज इक्वल्स टू, याला काही बदलायची गरज नाही, PS स्क्वेअर. आता काय करा, फक्त यांच्यात जागा लगेच चेंज करून घ्या. 2SR जो आहे ना त्याच्याऐवजी काय करा, QR करा, चालेल का. 2SR म्हणजेच काय असतो, QR. मी तर काय करूयात आपण, QR इंटू TS च्या ऐवजी ST करतो, फक्त मी त्याला चेंज करतो, जशी त्याच्यात अरेंजमेंट आहे. आता हा जो SR आहे, SR, तो SR म्हणजे काय आहे, 1/2 QR. म्हणजेच काय बघा, तर इथं प्लसला प्लस 1/2 QR च्या ऐवजी मी लिहितोय QR/2. आणि आता इथं वाटल्यास काय करा, रिझन देतोय ना आपण सगळे कारण, तर या ठिकाणी वाटल्यास इथं लिहा रिझन बिकॉज ऑफ, कशामुळं, तर SR जो आहे तो काय आहे, SR जो आहे तो आहे हाफ ऑफ QR, म्हणजेच असंही म्हणता येईल QR/2. आणि तसंच दुसरं रिझन तुम्हाला मांडता येईल की QR इज इक्वल्स टू 2SR. फक्त किमती टाकल्या, तुमचं स्टेटमेंट दुसऱ्या स्टेपला तयार झालंय, म्हणजे तुम्हाला हवंय. बघा बरोबर आहे का, PR स्क्वेअर PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR. अरे याचा आपल्याला स्क्वेअर दिला ना SR चा, मग याचा सुद्धा काय करा, स्क्वेअर. मे बी याच्यात पुढे जाऊन त्यांना असंही दिलं असतं बा, याचे स्क्वेअर करून दिले असतं तर एक स्टेप वाढली असते फक्त. ओके. सांगा इन अ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल घेऊयात आपण. आता दुसरा काय दाखवलं त्यांना, PQ स्क्वेअर म्हणजे हा दाखवायचा. मग हा कोणाचा, हायपो येईल. ऍक्च्युली खरा हायपो तर याचा येतो, पण आपण आता ऍक्यूट मध्ये जातोय म्हणजे याचा येईल, राईट. ओके. सो काय, इन अ ट्रायंगल PQS
अँगल, आता लक्षात काय घ्यायचं, पी क्यू स्क्वेअर जर सांगितलं त्यांना तर एस हा ॲक्यूट घ्यायचा, ठीक आहे. सो अँगल पी एस क्यू इज कसला, ॲक्यूट अँगल. तो कसला अँगल आहे, तर तो ॲक्यूट अँगल आहे. देअरफॉर बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, ठीक आहे, पायथागोरस थेरमच्या ऍप्लिकेशन नुसार, बरोबर आहे. आता त्याचं ऍप्लिकेशन काय म्हणतं पहा, उपयोजन काय म्हणतं, त्याच्यामध्ये हायपोकोन पकडायचा पी क्यू स्क्वेअर. मी इथे लिहूयात आपण पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग साइड्स आधी लिहून टाका. पी क्यू स्क्वेअर झाला पी एस आणि एस क्यू किंवा क्यू एस मांडा. पी एस स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर प्लस का मायनस, मायनस, बिकॉज इट इज ॲक्यूट अँगल. हा कसला अँगल आहे, ॲक्यूट. मीन्स आता इथं मायनस काय घ्यायचं, हेच घ्यायचं असतं 2 इंटू क्यू एस, 2 इंटू क्यू एस इंटू पुन्हा एकदा तेच अँगल पासून परपेंडिक्युलर म्हणजेच काय, एस टी किंवा टी एस. आता इथं सुद्धा सेम तसंच चेंज करा. आधी पहा काय काय सेम आहे. पी क्यू स्क्वेअर पाहिजे आहे, पी एस पाहिजे आहे. आता त्यांना पुन्हा एकदा मायनस म्हणजे हीच स्टेप पुन्हा इकडे घेऊन आलेत. म्हणजे वाटल्यास आपण काय करू, आधीच्या स्टेपला इकडे घेऊयात त्याला. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर एज इट इज मायनस 2qs इंटू एस टी, राईट, आणि प्लस क्यू एस स्क्वेअरला मांडून घेऊयात ॲज इट इज. एक स्टेप वाढवली फक्त, इथं सुद्धा तुम्हाला करू शकता. आता एक काम करा, हे ॲज इट इज राहू द्यात. पी एस स्क्वेअरला पी एस स्क्वेअर मांडून घ्या ॲज इट इज, ठीक आहे. आता 2qs म्हणजे काय पहा, 2qs म्हणताय. 2qs म्हणजे काय, तर क्यू आर. पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपल्याला त्यांना काय काढायला सांगितलं तेही बघा, क्यू आर पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हा क्यू एस आणि एस आर सेम आहेत ना, म्हणजे 2qs म्हणजेच काय, क्यू एस आणि एस आर. मग क्यू एस आणि एस आर काय होत आहेत तुमचे, तर क्यू आर होते. म्हणजे याच्याऐवजी डायरेक्ट काय करा, मायनस क्यू आर मांडा, ओके. इंटू एस टी ला एस टी बदलूच नका, एस टी तशीच ठेवा, चालू झाली आता, ठीक आहे. प्लसला प्लस क्यू एस स्क्वेअर, क्यू एस स्क्वेअर, क्यू एस चा स्क्वेअर. आता क्यू एस म्हणजे कशाचा हाफ आहे, क्यू आर चा हाफ आहे. म्हणजे काय करता येईल तुम्हाला, क्यू आर बाय 2 चा स्क्वेअर, ओके. याला पुन्हा एकदा तसंच रिझन द्या. काय रिझन द्याल सांगा, रिझन आपण जे जे घेतले ते घ्या. 2qs बरोबर काय असतो, 2qs इज इक्वल्स टू क्यू आर, ठीक आहे. 2qs म्हणजेच काय आहे, क्यू आर आहे. आणि इथं qs म्हणजेच काय आहे, qs बरोबर काय आहे, तर आपल्याला मांडता येईल क्यू आर बाय 2. ऍक्च्युली ना हे जरी एकटं मांडलं तरी बस होतं. तुम्हाला qs काढायचा ना, हा 2 इकडे पाठवा, ओके. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now fourth question, in triangle ABC you have given triangle ABC, okay. M is the midpoint of BC, M हा काय आहे, BC चा midpoint आहे. And you have therefore BM is equals to MC is equals to half of BC, right. आता एक काम करायचं आपल्याला, BM आणि MC सारखे, त्याच्यात काही डाऊट नाही. आणि दोघंही हाफ आहेत कोणाच्या, BCच्या. आता त्यांना देताना आपल्याला काय दिलंय, आता आपण डायरेक्ट आधी काय करूयात, अपोलोनियस वापरूयात, ठीक आहे. सो बाय देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. काय सांगतो अपोलोनियस बघा, AB स्क्वेअर, ओके. AB स्क्वेअर प्लस काय घेतो आपण, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू मध्ये काय घेतो, 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपण मांडतो. चला, AB आणि AC सेपरेट दिलेत का पहा बरं, AB स्क्वेअर AC दिले, सेपरेट दिलेले नाही, पण दोघं मिळून 290 दिले. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू आहे 290, ओके. म्हणजे आपलं त्यांना कष्ट वाचवलं, कुठलं ऍडिशन करण्याचं, त्यांचं स्क्वेअर करून ऍडिशन करण्याचं आपलं कष्ट वाचले, ठीक आहे. 2AM, AM दिलाय का पहा त्यांना, आपल्याला AM दिलेला आहे 8, 2 इंटू स्क्वेअर ऑफ 8 प्लस 2BM. आता BM जर दिलेला असतं तर आपल्याला काढायचंच काय होतं, मग तो राहिलेलाच असणार. सो 2BM स्क्वेअर, ओके. चलो 290. आता या दोघांचं आधी स्क्वेअरिंग मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 इंटू काय येणार आहे, 64, 8 चा स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, राईट, ओके. नाव आता एक लक्षात घ्या की हा जो स्क्वेअर आहे 2 चा नाही, फक्त BM चा आहे, ओके. लक्षात घ्या. सो 290 या ठिकाणी ऍज इट इज राहिला. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 64 2 जा किती येतो, 128. मग तो इकडे आलाय का मायनस 128 इज इक्वल्स टू
2bm स्क्वेअर. आता आपल्याला bm स्क्वेअर काढायचा आहे, जो किती आहे तो बघायचा. सो bm स्क्वेअर इथे घेतला, अपॉन मध्ये 2 म्हणजे कळलं का, हा 2 इकडे घेतलाय, दोघांचं सबट्रॅक्शन करायला. सबट्रॅक्शन किती येतं. आता एक काम करा, या ठिकाणी 128 आहे. 128 म्हणजे आपल्याला काय करायचं, 290 मायनस करायचं आहे. 290 मधून मायनस करायचं 128. ओके, इथे किती उरला 2, राईट. ओके, आता 9 मधून 3 गेला म्हणजे इथं 6 उरला, राईट. या ठिकाणी काय उरला, 1 उरला, 162 आला ऍडिशन, सॉरी सबट्रॅक्शन 162. हा नंबर डिवाइड करून बघूयात आपण कितीने, 2 ने. सो 2 1 जा 2, 2 8 जा 2 1 जा, मीन्स bm स्क्वेअर तुमचा 81 आला. सो टेल मी व्हॉट विल बी द bm. bm विल बी 9 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे bm ची जी व्हॅल्यू आहे, bm किती भेटलाय तुम्हाला, 9 भेटलाय. बट यू हॅव टू फाइंड व्हॉट इज bc. ऍक्च्युअली bc इज ट्वाइस ऑफ bm. ओके, मग तुम्ही मांडू शकता, इथेही तुम्ही घेतलेलं आहे, bm काय आहे, ट्वाइस आहे कुणाच्या, सॉरी bc काय आहे, ट्वाइस आहे कुणाच्या, bm च्या. मग इथं तुम्हाला असं म्हणता येईल की bm इज इक्वल्स टू व्हाट लिहायचं, बट bm इज इक्वल्स टू 1/2 ऑफ bc. ठीक आहे, bm तुम्हाला भेटलाय 9 इज इक्वल्स टू 1/2 bc. सो 2 विल बी मल्टिप्लाय विथ 9, 9 2 जा 18 इज इक्वल्स टू bc. इट मीन्स bc इज इक्वल्स टू 18. तुम्हाला bc ची लेंथ काढायची होती, जी किती आहे. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर 4. इट इज व्हेरी इझी. ऍक्च्युअली 1, 2 and 4 आर सेम. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now question number, last question, fifth question is there, right? Okay, so हा जो फिफ्थ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, इन रेक्टँगल PQRS. हा रेक्टँगल आहे हे सांगितले. रेक्टँगल आहे याचा अर्थ याचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे सांगा, हा 90 डिग्री. त्याच्यात काही डाऊट आपल्याला असायलाच नको. ठीक आहे, सो त्याच्यानंतर आपल्याला आणखी पुढे जाऊन त्यांना काय सांगितलंय की AB पॅरलल टू SR. AB SR ला पॅरलल आहे म्हणजे PQ ला पॅरलल असायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यात त्यांना आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. ठीक आहे, सो आपण आता हा जो क्वेश्चन आहे ना तो थेरमच्या स्वरूपात लिहूयात, म्हणजे गिव्हन टू प्रूव्ह वगैरे वगैरे. ठीक आहे, कसंही सॉल्व्ह करू शकता. सो ऍट फर्स्ट गिव्हन काय बा, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. तो काय आहे, रेक्टँगल आहे. ठीक आहे, म्हणजे कोड PQRS हा काय आहे, रेक्टँगल आहे. जर PQRS रेक्टँगल आहे आणि त्याचबरोबर त्यांना अजून सांगितलं की T इज इंटेरियर पॉइंट ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS, म्हणजे हा आतमध्ये असणारा पॉइंट आहे. ठीक आहे, सो त्याच्यानंतर पुढे तुम्हाला टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं पाबर, टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह असं करायचंय की TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर हा इक्वल आहे कोणाशी, TP स्क्वेअर. TP स्क्वेअर प्लस कोणाशी बघितलंय बघा, TR स्क्वेअर. ठीक आहे, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर हा TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर बरोबर इक्वल दाखवायचा. ठीक आहे, क्वेश्चन तसा खूप सोपा आहे, फक्त त्याला समजून घ्यायचं. आणि त्यांना तुम्हाला कन्स्ट्रक्शन पण करा म्हणून सांगितलं. ठीक आहे, सो रचना काय असणार आहे पहा, कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो. कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहितोय आपण की ड्रॉ कोण सांगितलं पहा, AB पॅरलल टू, कोणाला पॅरलल काढा म्हणून सांगितलंय, SR ला. बरोबर, AB पॅरलल काय सांगितलंय, SR. इट मीन्स बघा, जर AB पॅरलल SR आहे याचा अर्थ काय, PQ पॅरलल AB पॅरलल काय आहे, SR आहे. 100% सगळे पॅरलल आहेत. का, कारण PQ ला SR ऑलरेडी पॅरलल आहे ना. कधी पण मांडायचं, अपोजिट साइड्स कशा असतात, पॅरलल असतात. कोणाच्या, रेक्टँगलचे इक्वल पॅरलल दोन्ही असतात. ठीक आहे, सो आता पहा आपल्याला कशा पद्धतीने मांडता येईल. आता आपण इथं देतोय प्रूफ. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा 90 डिग्री आहे आणि ही लाईन याला पॅरलल आहे, म्हणजे हा सुद्धा 100% 90 डिग्री आहे. ही जी लाईन आहे ती याला पॅरलल आहे, म्हणजे या ठिकाणी हे सगळे म्हणजे PAT घ्याल किंवा TAS घ्याल, हे सगळे जे ट्रायंगल होतात ते राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, सो अँगल A आणि अँगल B 100% कशा आहेत, 90 डिग्रीच्या आहेत. बरोबर आहे. ओके, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जर समजा ही पॅरलल असेल, PQ पॅरलल आहे AB ला आणि SR ला, तर हे दोन्ही 90 डिग्रीत, म्हणजे हे A आणि B अँगल कसे 90 डिग्रीचे आहेत. मग तुम्ही कसं जरी अँगलचं नाव घेतलं तरी अँगल A आणि अँगल B दोन्ही कशा आहेत, 90 डिग्री. देअरफॉर इन
in a rectangle angle A is equals to angle B is equals to 90 डिग्री. म्हणजे या रेक्टँगल मध्ये अँगल ए आणि अँगल बी 100% किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. आता याची गरज आपल्याला कशी पडते ते पहा. आपल्याला तर टू प्रूव्ह जे आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्षात घ्यायचंय आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायला जायचंय. आपल्याला दाखवायचं काय? टीएस आणि टीक्यूचं ऍडिशन करा म्हणते स्क्वेअरचं. टीएस पहा कुठे आहे? टीएस या ठिकाणी टीएस आणि दुसरा कोण आहे? हा टीक्यू इकडं. ठीक आहे. मला सांगा टीएस स्क्वेअर आणि टीक्यू स्क्वेअर कधी येऊ शकतात? जर पायथागोरस मांडला तरच येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे आपण काय करूयात? ह्याचा पायथागोरस मांडूयात, याचा पायथागोरस मांडूयात आणि टीएस प्लस टीक्यू कधी होईल? त्या दोन्ही स्टेटमेंटचं ऍडिशन केलं तर. क्लिअर? ओके. सो इन ट्रायंगल टीएस आपण टीएस आधी घेतो. टीएस पाहिजे. इन ट्रायंगल टीएस अँगल ए इज इक्वल्स टू 90 डिग्री. Therefore, by पायथागोरस थेरम. काय सांगतं पायथागोरस थेरम पहा. टीएस स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर म्हणूयात किंवा टीए म्हणा, काही फरक पडणार नाही, प्लस एएस स्क्वेअर. बरोबर आहे का? हे झालं स्टेटमेंट नंबर फर्स्ट. ओके. सिमिलरली इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेतोय पाहण्या? आता मी घेतोय टीबीक्यू. इन ट्रायंगल टीबीक्यू अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता इथं पुन्हा मी लिहित बसणार नाही पायथागोरस वगैरे. ठीक आहे. सिमिलरली आता मी घेतोय टीबीक्यू. मग याच्यामध्ये हे कोण आहे? हायपो कोण आहे सांगा? टीक्यू. सो टीक्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू, सांगा टीक्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे? टीबी स्क्वेअर प्लस कोण येणार आहे? बीक्यू स्क्वेअर. बरोबर? बीक्यू स्क्वेअर. स्टेटमेंट नंबर सेकंड. आता मला पाहिजे काय? टीएस आणि टीक्यू दोघांचं ऍडिशन. म्हणजे 1 आणि 2 चं काय करणार? ऍडिशन. सो ऍड फर्स्ट अँड सेकंड. सो फर्स्ट आणि सेकंड ऍड करूयात. सांगा टीएस प्लस टीक्यू होईल पहिलं तर. टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर प्लस एएस स्क्वेअर, 80 स्क्वेअर प्लस एएस स्क्वेअर. ओके. प्लस 80 स्क्वेअर एएस स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअरला टीबी स्क्वेअर ॲज इट इज ठेवा, प्लस बीक्यूला बीक्यू ॲज इट इज ठेवा. आता जे पुढचं स्टेटमेंट आपल्याला येणार आहे ते स्टेटमेंट काय आहे ते क्लिअर करा आणि तिथंच थोडासा विचार केला तरी चालेल. किंवा याला स्टेटमेंट नंबर काय करा? थर्ड देऊन टाका. पुन्हा बघू आपण विचार करू त्याचा. ठीक आहे. आता हे झालं कोणत्या दोन? आपण हे दोन ट्रायंगल घेतले. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल आपण क्लिअर केले. आता उरलेले हे जे दोन ट्रायंगल आहेत ना, हे दोन ट्रायंगल ते घेऊयात आपण. ठीक आहे. कारण बघा ना, राईट हँड साईडला काय? टीपी स्क्वेअर. कुठे आहे टीपी? हा टीपी. टीआर स्क्वेअर हा टीआर. ओके. म्हणजे हे हायपो आहेत ना, म्हणून ते दोन ट्रायंगल घ्या. सो इन ट्रायंगल, सांगा कुठलं ट्रायंगल घेतोय? टीएपी. ओके. इन ट्रायंगल टीएपी अँगल ए इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके. सो सिमिलरली इथं पण पायथागोरसच येणार आहे. देअरफॉर सांगा टीपी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार? टीपी स्क्वेअर आपण घेतला म्हणजे टीए आणि एपी. बरोबर? टीए स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. ओके. याला स्टेटमेंट नंबर किती द्याला आता? 4 द्या. चला आता आपण सिमिलरली दुसरा ट्रायंगल घेऊयात. कुठला ट्रायंगल आहे सांगा? दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? ओके. इन ट्रायंगल, सांगा ट्रायंगलचं नाव. आपण त्याला आता इथं आपण काय घेतलं? टीपी. तर टीआर कोणाचा आहे बघा? टीआर याचा आहे. ठीक आहे. आपण हे दोन ट्रायंगल घेतो. टीपी. सो इन ट्रायंगल टीआरबी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. सो देअरफॉर पुन्हा एकदा बाय पायथागोरस. काय येतो पायथागोरस बघा? याच्यामध्ये आता टीआर स्क्वेअर यायला पाहिजे. टीआर स्क्वेअर इज इक्वल्स टू टीबी स्क्वेअर. बरोबर आहे? टीबी स्क्वेअर प्लस काय आला पाहिजे? बीआर स्क्वेअर. ओके. हा. आता हे झालं स्टेटमेंट नंबर किती? 5. आता स्टेटमेंट नंबर 5 आणि 4 चा विचार करा. का? कारण टीपी आणि टीआर आपल्याला एकत्र आणायचं. म्हणजे टीपी आणि टीआर या दोघांचं ऍडिशन आपल्याला करावं लागेल. मीन्स पुन्हा एकदा ऍड किती? स्टेटमेंट नंबर 4 and 5. ओके. म्हणजे आपल्याला 4 आणि 5 चं काय करायचं? ऍडिशन करायचं. ऍड 4 and 5.
सो ऍड 4 काय बघा, टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर इज इक्वल्स टू टीए स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर प्लस इकडे यायला पाहिजे टीबी स्क्वेअर प्लस बीआर स्क्वेअर. ठीक आहे, याला स्टेटमेंट नंबर 6 मांडूयात आपण. आता पहा, आपल्याला शो काय करायचंय की हे आणि हे इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे इथं फोर्थ काढला, थर्ड काढले समजा, हे थर्डचं ही साईड ओके, आणि आता आपण काढलेल्या 6ची ही साईड इक्वल दाखवायची. हे इक्वल कधी होऊ शकतं, जर ही राईट हँड साईड इक्वल असेल. मग आपण बघू राईट हँड साईड इक्वल आहे का. इथं 80 आहे तर तिकडे 80 पाहिजे. ओके, 80 ला 80 सापडला. इकडे एएस आहे, इकडे एएस नाही, म्हणजे एएस आपल्याला दाखवावं लागेल कुठतरी. टीबी आहे का बघा, याला पण टीबी झालाय, याला पण टीबी आहे, दोघांना पण टीबी आहे. ठीक आहे, इकडे बी क्यू आहे तर इकडे बी आर आहे. म्हणजे आता प्रश्न राहिलाय कोणाचा, एएस एपीचा आणि बी आर बी क्यूचा. आता एक काम करा, हे दोघं सेम आहेत का बघा. ठीक आहे, कसं काय, तर इथं एएस आहे ना, तर या दोघांपैकी कोण आहे, एएस आणि एपी बघा कुठं दिसतात. एएस या ठिकाणी, एपी या ठिकाणी. हे दोघं सेम असतील, हे याच्याबद्दल तुम्ही म्हणजे मांडू शकता की हे दोघं सेम असतील, सांगता येत नाही का, कारण ही पॅरलल आहे, ती कुठं पण असू शकते. ठीक, मग एएस ला एपी आणि एएस चा चालत नाही, एएस आणि एपी सेम नाहीत, मग एएस ला दुसरा कोण राहिला, बीआर. एएस आणि बीआर सारखेत का बघा, डेफिनेटली एएस इज इक्वल्स टू बीआर. एएस हा काय आहे, बीआर शी इक्वल आहे. म्हणजे एएस आणि बीआर, म्हणजे याचा अर्थ काय, एएस ला बीआर सेम आला, कटला. राहिलं काय आता बीक्यू. बीक्यू ला आता एपी बरोबर बघा जमतंय का त्याचं, बीक्यू आणि एपी, बीक्यू आणि एपी सेम आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ठीक आहे, मग आता काय करणार आपण, त्यांचे कुणाच्याही याच्या टाका किंवा त्याच्यात कुठल्याही स्टेटमेंट मध्ये त्या किमती फक्त टाकू. दोन्ही स्टेटमेंट सेम आले का आपल्याला काय करता येते, बाय अजून एक स्टेटमेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. बट वाटल्यास आपण इथं असं लिहूयात, बट कोण सांगितलं बघा, एपी इज इक्वल्स टू बीक्यू अँड एएस इज इक्वल्स टू बीआर. बरोबर आहे का बघा, हे स्टेटमेंट असंच टाकायचं. म्हणजे आपल्याला काय करता येते, आता ह्या किमती फक्त 6 मध्ये टाकूयात आपण, जशी आपल्याला गरज 3 मध्ये आहे त्या पद्धतीनं. आता आपण काय करूयात, आपल्याला 80 पाहिजे, आपल्याकडे 80 आहे, 80 ला बदलायचं नाही. आपल्याला एपीच्या ऐवजी आता पुट आता आपण असं म्हणूयात, इथं असं लिहूयात, पुट एपी इज इक्वल्स टू बीक्यू अँड एएस इज इक्वल्स टू बीआर इन आपण कशात टाकतो बघा, त्या इन 6th. म्हणजे 6th मध्ये आपण त्या किमती काय करूया, टाकूयात. म्हणजे पुन्हा इथं लिहा, पुन्हा खाली अजून ते स्टेटमेंट मांडा, त्याच्यावर डायरेक्ट त्या किमती आपण पुट करूयात. सांगा, टीपी स्क्वेअरला टीपी स्क्वेअर गेला, प्लस टीआरला टीआर सुद्धा राहिला एज इट इज, प्लस टीए बदलायचा नाही, तो 80 टीए तसाच ठेवा, प्लस ईएपी ला मात्र बदलायचा आहे. कसा, बीक्यू मध्ये. एपी ला काय करायचं, बीक्यू मध्ये घ्यायचं. म्हणजे काय झालं, बीक्यू. आता एक काम करूयात आपण, एपी बरं ठीक आहे, चला बीक्यू टाकून घेऊयात, बीक्यू स्क्वेअर प्लस टीबी बदलायचा आहे का नाही, दोघांनाही टीबी. ठीक आहे, मीन्स टीबी स्क्वेअरला टीबी स्क्वेअर टाकून घ्या, प्लस आता हा जो बीआर आहे, जो बीआर कोणाशी सारखा आहे, बीआर हा एएस बरोबर. म्हणजे या ठिकाणी जो तुमचा एएस आहे ना, म्हणजे आपण मगाशी बघा 80 ला 80 आपण असाच ठेवला. एपी ची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली, एपी म्हणजे काय आहे, बीक्यू, म्हणून मी काय इथलं बीक्यू घेतलं. आता टीबी ला टीबी तसाच आहे. आता बीआर म्हणजे काय आहे, एएस, हा एएस पुन्हा तिथे येतोय, म्हणजे इथं काय आलं, एएस स्क्वेअर. बरोबर आहे. आता मात्र याला स्टेटमेंट नंबर काय करा, 7 द्या. जरा जास्त स्टेटमेंट झाल्या, टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर येणार आहे. आता एक काम करा, फ्रॉम फक्त एवढंच लिहा स्टेटमेंट, फ्रॉम 3 अँड 7. आता फ्रॉम 3rd अँड 7 काय विचार कराल बघा, थर्ड मध्ये काय दिले तुम्हाला, ह्या दोघांची ही लेफ्ट हँड साईड, दोघांची लेफ्ट हँड साईड दिली. 3rd आणि आपण 7चा विचार करतो, याची आणि याची लेफ्ट हँड साईडची आपल्याला प्रूव्ह करायची इक्वल आहे का. ते कधी पॉसिबल आहे, जर समजा याची राईट हँड साईड सेम असेल. बरोबर आहे, जर राईट हँड साईड सेम असेल तर आपण कॅन्सलेशन करू शकतो. मग डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं, 80 ला 80 आहे, इथं टीए काय 80 काय, बीक्यू ला बीक्यू आहे, टीबी ला टीबी आहे, एएस ला एएस आहे. म्हणजे डायरेक्ट राईट हँड साईड काय होते, कटते, कॅन्सल होते. याचा अर्थ काय, देअरफॉर तुम्हाला 3rd आणि 7th वरून सांगता येतं की टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर हा इक्वल आहे टीपी स्क्वेअर
प्लस TA² 4. ओके, अशा पद्धतीने हे काय होतं, प्रूव्ह होतं. थोडंसं किचकट आहे, लांबट आहे, पण खूप सोपं आहे. फक्त विचार करायचा, ते ट्रायंगल्स घ्यायचे वेगवेगळे, ते मांडायचे, याच्यापेक्षा वेगळं असं काहीही नाही. ओके, सो दिस इज फिफ्थ क्वेश्चन, विच इज लास्ट क्वेश्चन ऑफ 2.2 and actually the last question of Pythagoras theorem also, means this chapter also. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे काय करता येते, सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे अनेक भरपूर व्हिडिओ तुम्ही बघताय, तर कृपया या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांना आतापर्यंत सबस्क्राईब केलंय खरंच त्यांचं खूप खूप आभार की त्यांना मोटिव्ह केलंय मला. ठीक आहे, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स टाका आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ओके.